आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत। किरण, प्रयागराज मधली आपण ही सगळी परिस्थिती पाहतोय। नाशिकमध्ये सुद्धा मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। आजही ते आलेले असतील। इथं अंदाज आलेला नव्हता नेमके किती भाविक येतील आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडला असं महंत सुधीरदास महाराज म्हणतात। नाशिकमध्ये पूर्ण तयारी झालेली आहे, प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे का? विक्रांत, खरं तर दर 12 वर्षांनी नाशिकला कुंभमेळा येत असतो आणि त्या सगळ्या दृष्ट्या नियोजन केलं जातं। नाशिकमध्ये देखील 26-27 या वर्षामध्ये कुंभमेळा येणार आहे। मात्र तत्पूर्वी जर बघितलं तर प्रयागराजला कुंभमेळा होतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी प्रयागराजला अमृत स्नान केलं जातंय। खरं तर मौनी अमावस्या आहे आणि त्या मौनी अमावस्येच्या निमित्तानं जे तीर्थस्थळी असतं, ज्या ठिकाणी स्नान केलं जातं, अशा ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते। मी आता नाशिकची तुम्हाला जी दृश्य दाखवतोय ती नाशिकच्या रामकुंड परिसरातली आहे। या ठिकाणी देखील भाविकांकडनं दर्शनासाठी आणि त्यासोबतच स्नानासाठीची गर्दी केली जाते। प्रामुख्याने जर बघितलं तर त्रिवेणी संगम हा रामकुंड परिसराचा ओळखला जातो। या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये स्नान करण्यासाठीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। या ठिकाणी अनेक विधी पार पडत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी विशेष अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रयागराजला ज्या ठिकाणी कुंभमेळा पार पडतोय ती भगीरथी जी नदी आहे त्या नदीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर गंगा गोदावरीचं विशेष असं महत्त्व आहे। गंगा गोदावरीचा उगम त्या आधीचा आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये या ठिकाणच्या स्नानाला देखील अतिशय महत्त्व आहे। जे भाविक प्रयागराजला जाऊ शकत नाही ते भाविक नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये येतात, या ठिकाणी स्नान करतात आणि त्यानंतर या ठिकाणी विधिवत पूजा करून दर्शन करून ते मार्गस्थ होत असतात। मात्र अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रयागराजला जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। खरं तर स्थानिक प्रशासन ज्या वेळेला अशा स्वरूपाचं नियोजन करत असतं त्यावेळेला येणाऱ्या भाविकांचा एक अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार आराखडा तयार केला जातो। मग त्यावेळेला स्थानिक पालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून जे नियोजन केलं जातं त्यामध्ये काही टप्पे केले जातात आणि त्या टप्प्यांच्या पार्श्वभूमीवर तिथं मनुष्यबळाच्या माध्यमातून बंदोबस्त लावला जातो। प्रामुख्याने या सगळ्या पार्श्वभूमीवर स्नानासाठीच्या दरम्यान जे साधू महंत असतात त्यांच्याकडनं अनेकदा नाणी फेकली जातात, एकूणच या सगळ्या दरम्यान रेवड्या फेकल्या जातात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे भाविक असतात तो प्रसाद म्हणून किंवा साधू महंतांनी जे साधू स्नानाच्या दरम्यान ज्या वेळेला अशा स्वरूपाची उधळण करत असतात त्यामुळे अनेकदा भाविक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, अनेकदा पाण्यात देखील उतरतात। नाशिकला देखील अशा स्वरूपाची घटना घडलेली होती, चेंगराचेंगरी झालेली होती।